आज आपण चविष्ट गाजर हलवा बनवलेला आहे आणि तोही शुगर फ्री। आणि ह्यामध्ये आपण खव्याचा वापरही केलेला नाहीये, तरी सुद्धा हलवा खूप छान झालेला आहे। आणि अगदी 3 ते 4 चमचे तुपामध्ये हा हलवा बनवलेला आहे आणि आपण ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे तो अधिक पौष्टिकही झालेला आहे। तर फारसा वेळ न घालवता हलवा बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण हलवा बनवायला सुरुवात करू। हलव्यामध्ये खवा वापरलेला नाहीये, त्यामुळे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। दुधाला उकळी आलेली आहे आणि किसलेले गाजर घालूयात। गाजराची आपण साल काढून घेतलेली आहे, ते स्वच्छ धुवून आणि गाजर किसून घेतलेले आहे। अर्धा लिटर दूध वापरलेला आहे आणि अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। गाजरामधला जो पांढरा भाग असतो तो घ्यायचा नाहीये, त्यामुळे हलवा तितका चविष्ट लागत नाही। आणि 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। गाजर एकदा वर खाली करून घ्यायचे आहे आणि पुन्हा मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। 5 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे। पुन्हा गाजर वर खाली करून घेऊ आणि पुन्हा 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। 15 मिनिटाकरता गाजर शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे गाजर अगदी मऊसूत झालेले आहे। आता झाकून ठेवायची गरज नाहीये। तर गाजर हलवा बनवण्याकरता थोडा वेळ द्यावा लागतो। दूध आटत आलेलं आहे। 1 वाटी गूळ घातलेला आहे। तर आपले गाजर हे 4.5 वाटी भरलेले आहे, तर त्याकरता मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे। जर गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल। आणि अगदी चिमूटभर मीठ घालूयात, त्यामुळे गाजर हलवा आणखी चविष्ट लागतो। गूळ घातल्यामुळे गाजरला पाणी सुटलेलं आहे। पाणी आटेपर्यंत वाट पाहूयात। हलव्याला मध्ये मध्ये सतत वर खाली करत राहायचं आहे, जेणेकरून तो करपणार नाही आणि सर्व साईडने तो छान शिजलाही जातो। काजू बदामचे काप घातलेले आहेत, मनुके घालायचे आहेत। 3 चमचे साजूक तूप घालूयात आणि मध्यम आचेवर छान हलवा परतवून घेऊ। तूप घातल्यानंतर 6 ते 7 मिनिटाकरता हलवा जितका छान परतवून घेऊ ना, तितका हलवा चविष्ट लागणार आहे। आणि जायफळ घालूयात। हवी असेल तर वेलची पूड घातली तरी चालेल। तर तुम्ही पाहू शकता 6 ते 7 मिनिटाकरता गाजर हलवा आपण छान तुपामध्ये परतवून घेतलेला आहे, त्यामुळे हलव्याला खूप छान चवही आलेली आहे आणि कलरही तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। या ठिकाणी शुगर फ्री गाजर हलवा तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे हलवा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।